खरं सांगू तर हे माझी दुसरी सोलो ट्रिप आहे आणि मला भीती पण लय वाटत आहे. आणि त्यात मुंबईत आल्या आल्या असे मॅटर घडतात. दादर मार्केटमध्ये जसं एंट्री झाली डायरेक्ट माझी चोरी होता वाचली. हॅशटॅग मोठे बाबा पोट्यो, स्वागत आहे तुमचं कोकण ट्रिप मोठे बाबा मध्ये. जाताना आईने टिक्का लावून वाटी केला, घरच्या आईले बाय बाय केला. पण ट्रिपले जाताना मला सुख पण होतं, दुःख पण होतं. सुख या गोष्टीचं होतं तर मी कोकणात फिरायला चाललो होतो. दुःख या गोष्टीचं होतं अकोला सोडून चाललो होतो, प्रेमासारखे मित्र सोडून चाललो होतो आणि घरच्या लोकांपासून लांब चाललो होतो. म्हणतात ना ट्रॅव्हलिंग करायची असेल तर फक्त जनरल क्लास मध्येच करायचे, कारण की 10 रंगाचे 10 लोक भेटतात. या बंद्यासोबत आम्ही केले ते भांडण, हा बंदा जागा नाही दे आम्हाला. आणि काही लोक प्रेमाचे पण भेटतात. 10 ते गुजरात ते चायना आपल्याला एक मिठाई दिली, आपल्यावर तर डायरेक्ट डाग लागून जाणार. आपण जर फुकटाचं नाही म्हटलं तर युद्ध द्या म्हटलं, सर्व काही जे असेल ते. सकाळी उठून पाहायचं तर डायरेक्ट वेलकम टू दादर. दादरला तर आम्ही पोहोचलो होतो, पण आमचं डेस्टिनेशन आणखी दूरच होतं. डेस्टिनेशन होतं आमचं कोकण. तोपर्यंत आम्हाला करणं होतं टाइमपास 12 वाजेपर्यंत. दादरच्या गल्ल्या गुल्ल्या घुमून आम्ही पोहोचलो डायरेक्ट चैत्यभूमीमध्ये. इथे येऊन पाहतो तर इथला समुद्र एकदम गंदा होता. एवढी गंदगी होती आम्हाला डायरेक्ट नाक दाबून जायचं काम पडलं. आता आपली ट्रॅव्हलिंग चालू होती लोकमान्य टिळक टर्मिनस मधून. भेटू दुसऱ्या ब्लॉग मध्ये. तोपर्यंत सर्वांनी जे हॅशटॅग मध्ये बाबा.